हॅलो गाईज, जय श्रीराम. तर आजचा माझा ब्लॉग आहे घरावरच. माझी जी डेली रुटीन असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तीच शेअर करणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना. माझं डेली रुटीन माझं असं म्हणजे मेंटेन नाही आहे गाईज. कधी लवकर उठते, कधी उशिरा उठते. जर मुलांना सुट्टी असेल तर मी उशिरा उठते आणि जर त्यांची शाळा असेल तर मी लवकर उठते. माझं रुटीन असं फिक्स नाही आहे गाईज. पण हां, आमचं म्हणजे नाश्ता व्हायलाच पाहिजे, चहा व्हायलाच पाहिजे आणि वेळेवर म्हणजे 2-2:30 वाजता लंच. आणि मग रात्रीचा डिनरचा टाईम एवढा फिक्स नाही आहे, पण शक्यतो करून 8-9 वाजता आमचं डिनर होऊन जातं. तर मी आता डिसाईड केलं की झटपट जर होणार आहे तर शेवचीच भाजी होणार आहे, म्हणून मी आता पीठ मळलं गाईस आणि आता शेवची भाजी तयार करते. माझी दीदू पण आता टी व्ही पाहते, तिला गरमीच्या सुट्ट्या चालू आहे. ऑडियन्सला हाय तर बोलून दे. बोलली ना. तू काय करते मग आता? टी व्ही पाहते ना? अभ्यासाचं टेन्शन नाही आहे ना? पण तिचं एक नेहमी कंप्लेंट असते गाईच. ती सांगते की आम्हाला तुम्ही कुठेच घेऊन जात नाही गरमीच्या सुट्टीमध्ये. कुठे जायचं सांगा बघू, एवढ्या गरमीमध्ये कुठे जाणार? आणि ते सांगतात थंडीच्या स्टेटमध्ये जाऊया, पण मला थंडी आवडत नाही आणि थंडीमध्ये व्यवस्थित मला फिरता येत नाही. लगेच तिने रिप्लाय दिला, नको येऊ. मग तुला आवडेल मी नसेल तर? हां, खरंच? तू माझ्याशिवाय झोपत नाही आणि फिरायला जाशील? हां काय? हां हो. मी एकटी नाही राहू शकत ना, पण म्हणून तर मी एकटी झोपू नाही शकत. तर मी एकटी राहील का? तू विचार तर कर दीदू. नाही, तुम्हाला वाटत असेल माझी मुलं MP मध्ये राहतात आणि मराठी कशी काय एवढे व्यवस्थित बोलतात. गाईज मी त्यांच्याशी ना सुन्नच मराठीमधूनच बोलते. हिंदी पण येते त्यांना, असं नाही की हिंदी येत नाही. ते हिंदी बोलतात, बाहेर शाळेमध्ये बोलतात, बाहेरही मित्रांसोबत मैत्रिणीसोबत ती बोलतात. पण मी त्यांना मराठीची सवय लावली आहे. पहा, मोबाईल टी व्ही पाहते, मोबाईल नाही पाहते, जास्त करून टी व्हीच पाहते गाईज. काय दिदू, तू टी व्हीच पाहते ना? आणि मोबाईल लवर माझा दादू आहे जास्त. तो मोबाईल पण आता सध्या तो अभ्यास करतो आहे गाईज. त्याचा हे का अभ्यास पण चालू आहे आणि गेम पण चालू आहे. अभ्यास तो लॅपटॉपवर करतो, जास्त करून लॅपटॉपवर करतो तो अभ्यास. आणि आता त्याला थोडासा एंटरटेनसाठी गेम खेळतो आहे. तर असं आमचं चालू असतं गरमीच्या सुट्टीमध्ये. आणि स्वयंपाकाची तयारी करते आहे गाईज. पीठ मळून टाकलं आहे, आमचं 3 जणांचं आहे पीठ. आता येणार नाही आहे. मग आता मी गाईज, तर चला मी पोळ्या आणि भाज्या करून झाली की मी तुम्हाला भेटते. बाय. आणि फोडणीसाठी कढईमध्ये जिरं राई टाकलं आहे. आता कांदा थोडासा फ्राय झाला नाही. दीदू, पाणी भरून दे बेटा. त्यांना पाणी लागतं असं, तर आम्ही थंड पाणी देतो त्यांना. हे पाणी उघडला, आता ती पाणी भरते कारण की गरमीचे दिवस चालू आहे तर पाण्याची ताण खूप लागते गाईच. दीदू पाणी भरून देऊन देते. हे बघा, ते पाईप लावायला आले होते. मला ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला आहे, तर पाईप जो त्याने पाठवलं आहे तर त्यांची साईज मॅच होत नाही आहे. काय काम करतात ते आता? आज तर प्लंबिंगचंच काम होतं, पण ते पाईप साईजचे मिळाले नाही, त्याच्यामुळे गडबड झाली आहे. तर आता बघू, आज जर संध्याकाळी आले तर उद्या पाईपचं काम डेफिनेटली सुरू होऊन जाईल. तर आता मी पाणीला थोडीशी उकळ आली की मी त्याच्यात आता बारीक शेव आहे माझी गावावरून आणलेली आहे गाईची. दाखव दिली, ही बघा, ही असते आमच्या गावाला बारीक शेव. तर ही पाणीला उकळ आली की मी ही थोडीशी टाकली. तर काहीच आता माझी भाजी रेडी आहे. मी शेव टाकलेली आहे भाजीमध्ये. हे बघा, तुम्हाला दिसत असेल ही शेव बारीक. पोळ्या पण झालेल्या आहेत म्हणजे राईस. आणि दादूला कैऱ्या अशा आवडतात. कैरीचे बारीक बारीक फोड करून घ्यायचं आणि त्याच्यात तिखट, हळद, मीठ टाकून तेल टाकून मिक्स करून घ्यायचं. तर आता आम्ही थोड्या वेळाने आता आम्ही जेवणारच आहोत. आता आम्ही जेवतो. जेवल्यानंतर मी तुम्हाला सांगेन काय करतो.
तर चला मग जेवते आता आणि त्यांना पण वाटते. हाय गाईस, आता मी गच्चीवर आली आहे. सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं जेवण वगैरे झालं आमचं दुपारी वगैरे. आता जस्ट चहा वगैरे झाला आमचा, चहा बिस्किट खाऊन झालं आणि मी गच्चीवरच आली आहे आता. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं किती बांधकाम झालं आहे आणि आजचं मी तुम्हाला दाखवते किती झाले ते. तर आज या भिंती ना थोडं प्लास्टरसारखं केलेलं आहे बघा. मला क्लिअर दिसत नसेल, मी इकडे दाखवते. काल मी इथे चालू पण शकत नव्हती. ते बघा इथं काल किती पाणी होतं, आज पूर्ण त्यांनी क्लीन केलं आहे. तर आता मी जाऊ शकते, मी तुम्हाला दाखवते आता. बऱ्याच दिवसापासून बाथरूम किचन दाखवत नव्हती. दिदू पण आली आहे माझ्यासोबत. दिदू पाहते आता, चेक करते कसं काम केलं आहे वगैरे. मग ती पप्पांना सांगेल की पप्पा असं असं काम केलं. किचनमध्ये जाऊ नाही शकत ना गाईस, त्याच्यामुळे किचनमधलं राहिलं आहे थोडं. ही भिंत तोडावी लागणार आहे आम्हाला किचनची, मग तेव्हा दरवाजा होईल तिथे. आणि हे पहा आता स्वच्छ झालं गाईस. उद्या मला असं वाटतं प्लास्टरचं काम चालेल. वर्क आहेत, हे काम चालू आहे. आज हे 2 जणच आले आहेत कामासाठी. तर एवढं झालं आमचं काम. हे पहा प्लास्टर झालं आहे. तर गाईचं सांगू का गाईस, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी गच्चीवर गेली होती तेव्हा मी गरमीमुळे एवढी परेशान झाली होती की पाऊस पडायला पाहिजे असं मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि तुम्हाला सांगू का गाईस, सकाळी थोडासा पाऊस पडला, जास्त नाही पडला, थोडासाच पडला. आम्ही झोपलेलो होतो तेव्हा सगळे. पण बाहेर मी जेव्हा दूधवाला आला ना 8 वाजता आमचा, तेव्हा मी उठली ना तेव्हा त्यांनी सांगितलं की सकाळी पडला होता पाऊस. मग मी विचारलं की जोरात पडला होता का, तर ते बोलले नाही जोरात तर नाही पडला पण नॉर्मली पडला होता. मग त्याच्यामुळे थंडी हवा सुटली होती सकाळी. पण थोडं आज जरा बरं थंडावा आहे, कारण की पाऊस पडल्यामुळे थंडावा आहे. आता उद्या मला माहिती नाही, उद्या जास्त अजून उमस होईल. तर मी कालच्या ब्लॉगमध्ये असं सांगितलं होतं ना पाऊस पडायला पाहिजे, आणि काहीच खरंच पाऊस पडला सकाळी. तर दादूचे पप्पा पण बोलले होते तू काल ब्लॉगमध्ये सांगितलं आणि पाऊस पडायला लागला. तर अशी गंमत झाली आज सकाळी. तर मी तुम्हाला दाखवलं आता किती चालू आहे घराचं काम. आता उद्या अजून काय करते मला माहिती नाही. आजच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं असं प्लास्टर केलं आहे त्यांनी आणि स्वच्छ पण ठेवलं आहे, जरा स्वच्छ केलं त्यांनी जरा. तर मी आता माझा हा ब्लॉग इथेच संपवते गाईस. मग मी भेटेल उद्या तुम्हाला. चला मग बाय.